महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. रात्री 3 वाजता ही आग त्या ठिकाणी लागली आणि त्यावेळी तिथल्या दुकानदारांनी किंवा आजूबाजूच्या जनतेनं त्या ठिकाणी संबंधित यंत्रणेला म्हणजे नगरपंचायत प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. पण जो नगरपंचायतीचा अग्निशामक बंब जो पोचणं गरजेचा होता तो न पोचल्यामुळे त्या ठिकाणी तो संपूर्ण ज्या सगळी एक 4-5 दुकानं जी आगीमध्ये बेचिराग झाली, भस्मसात झाली, याला कारण नगरपालिकेचं प्रशासन आहे. याला कारण या मतदारसंघाचा आमदार आहे. कारण गेली अनेक वर्ष या नगरपंचायतीची सत्ता असताना सुद्धा आजही अग्निशामकसारखा बंब अद्यावत हा या नगरपालिकेला नाही. कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या भागातनं त्या ठिकाणी बंब येतात आणि मग तोपर्यंत आग विझवण्याचा वेळ जातो. तोपर्यंत सर्वसामान्य माणसाचा जो काय व्यवसाय असेल, दुकानं असतील, घरं असतील, ही आगीमध्ये जळून त्या ठिकाणी बेचिराग होतात. आणि म्हणून आज फार मोठ्या म्हणजे आरबी बेकरीसारखी बेकरी त्या ठिकाणी आगीमध्ये त्या ठिकाणी बेचिराग होत असताना आजूबाजूची सुद्धा एक 2-4 दुकानं त्याच्यामध्ये आगीमध्ये भस्मसात झालेली आहेत. पण या सगळ्यांना आता परत त्या ठिकाणी नव्यानं आपला व्यवसाय उभा करायचा आहे. त्याच्यामध्ये फार मोठं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. कदाचित त्यांचा विमा असेल किंवा नसेल, पण त्या ठिकाणी सरकारची मदत ही सुद्धा त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. पण मला वाटत नाही की आतापर्यंत अशा अनेक घटना कणकवली शहरामध्ये झाल्या, आगीच्या दुर्घटना, या सगळ्या दुर्घटना झालेल्या ज्या लोक आहेत त्यांना अद्याप त्या ठिकाणी सरकारची मदत त्या ठिकाणी मिळालेली नाही. आणि म्हणून नुसते पंचनामे होऊन त्या ठिकाणी काही फायदा नाही. आणि म्हणून मी याबाबत इथल्या आमदाराला जबाबदार धरतो की गेली अनेक वर्ष सत्तामध्ये तुम्ही 10 वर्ष आमदार आहात. या शहराची नगरपंचायत प्रशासनसुद्धा तुमच्याकडे आहे. असं असताना सुद्धा तुम्ही कणकवली शहराला एक साधा अग्निशामक बंबसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकलेला नाही. आणि म्हणून विकासाचं तर सोडाच. आणि म्हणून तुम्हाला नगरपंचायतीच्या प्रशासनाबरोबर इथला आमदारसुद्धा तितकाच जबाबदार आहे. आणि म्हणून कुठंतरी सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ इथनं त्या ठिकाणी अग्निशामक बंब येणार आणि त्याच्यानंतर आग विझवली जाणार. कारण क्षणार्धात त्या ठिकाणी भस्मसात प्रत्येक बेचिराग सगळी दुकानं झालेली आहेत. आणि म्हणून अनेक दुकानं कणकवली शहरामध्ये अनेक घटना गेल्या अनेक वर्षामध्ये घडलेल्या आहेत. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सगळ्या ज्या लोकांच्या ज्या महत्त्वाचे जे प्रश्न आहेत किंवा ज्या सुविधा आहेत किंवा त्या सुविधा पूर्ण करणं ही जबाबदारी नगरपालिकेच्या प्रशासनाची आहे. आणि जर योग्य वेळी जर बंब पोचला असता, अग्निशामक बंब, तर ही घटना आपण टाळू शकलो असतो. अनेक साहित्य किंवा अनेक दुकानं जळण्यापूर्वी ती वाचवू शकलो असतो. पण ते अग्निशामक बंब नसल्यामुळे, ते कर्मचारी नसल्यामुळे त्या ठिकाणी ती दुकानं आगीमध्ये भस्मसात झाली, बेचिराग झाली आणि फार मोठं नुकसान त्या प्रत्येक माणसाचं झालेलं आहे. आणि म्हणून हे सातत्यानं होतं. म्हणजे एकदाच आग लागली एक नवा प्रकार नाही. सातत्यानं अशा घटना घडतात आणि या घटनावर त्या ठिकाणी गांभीर्य त्या वेळेपुरतं घेतलं जातं आणि परत त्या ठिकाणी तशाच घटना पुन्हा घडतात. आणि त्यामुळे त्या घटना परत घडू नये याच्याबाबत तशा पद्धतीची काळजी घेणं आणि अग्निशामक बंबसारखा जी महत्त्वाची गरज आहे, या गरजसुद्धा तितक्या ताकदीनं त्या ठिकाणी शहरामध्ये उभी राहिली पाहिजे. आणि म्हणून तशा पद्धतीचे प्रयत्न झाले पाहिजे. आणि म्हणून जबाबदारीला आमदार नितेश राणे आहे, इथलं नगरपंचायतीचं प्रशासन आहे. आणि म्हणून या सगळ्या घटना घडत आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे आमदार, अशा प्रकारच्या प्रशासनामधनं काही त्या ठिकाणी होणार नाही. फक्त त्या ठिकाणी परत हेच प्रकार घडतील. कारण ह्यांना कसल्याही त्या ठिकाणी संवेदना आता राहिलेल्या नाहीत. आणि म्हणून याबाबतचा एक काहीतरी ठोस निर्णय, अशा पद्धतीनं आग लागल्यानंतर परत पुन्हा अशा पद्धतीचे प्रकार घडता कामा नये, तातडीनं उपाययोजना झाली पाहिजे, असे प्रयत्न झाले पाहिजे. क्रिया आपल्या माध्यमातून आम्ही पाहिल्या. मुळात आधी घटनाक्रम तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की सकाळी 4:15च्या दरम्याने काही युवकांना ती आग पूर्णपणे दुकानाच्या वर दिसली आणि तेथील राजू गावणकर यांना त्या युवकांनी आणि आपला लैलू तामानेकर यांनी उठवलं. आणि राजू गावणकरने जेव्हा आगीचं रूप बघितलं तेव्हा तात्काळ समीरजींना फोन केला आणि समीरजींनी लगेच कणकवलीचा नगरपंचायतचा बंब घेऊन आले. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, आम्हाला सगळ्यांना पुन्हापुनी केली. आम्ही सर्व कार्यकर्ते आलो आणि कणकवली नगरपंचायतच्या बंबाने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. आणि ही आग गवाणकरांच्या घरापर्यंत आणि भाजी मार्केटपर्यंत पोचणार होती. ती त्यांनी लवकरात लवकर JCB आणि फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग विझवण्याचं आणि तिकडचं बांधकाम, कनेक्टिव्हिटी तोडण्याचं काम केलं. आणि त्यानंतर आगीचा
एवढं आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. म्हणून समीरजीने ताबडतोब MIDC कुडाळ येथील बंब असेल, कुडाळ नगरपंचायतचा बंब असेल आणि मालवणचा बंब यांना सुद्धा पाचारण करण्यात आलं. सदरचे बंब हे येईपर्यंत कणकवली नगरपंचायतीने 2 वेळा पाणी लोड करून ते आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. प्रचंड आग होती आणि जवळजवळ आटोक्यात येईपर्यंत MIDCचा आला. मग ह्या 2 बंबांनी जवळजवळ ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली. असा घटनाक्रम आहे. या आग विझवण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा इतर पक्षातीलही कार्यकर्ते असतील किंवा बाजारातले व्यापारी मंडळी असतील, इतर नागरिक असतील, यांनी ह्या आग विझवण्याचं असेल, मेडिकलमधलं सामान काढण्याचा विषय असेल, हे सगळे प्रयत्न करत होते. मात्र ज्यांनी प्रतिक्रिया दिली ते पांढरा इस्त्रीचा शर्ट घालून ते आले, त्यांनी फोटो काढले, पाहिले आणि निघून गेले आणि मीडियाकडे कळवलं की आम्ही ही पाहणी केली आगीची. आग वास्तविक जे दलितग्रस्त आहेत त्यांना तिथे दिलासा देणं गरजेचं होतं, त्यांना धीर देण्याचं गरजेचं होतं किंवा आपण काहीतरी आग विझवण्यासाठी सगळेजण होते त्याच्या कामात भाग घेणं गरजेचं होतं. ते न घेता कणकवली नगरपंचायतीवर आणि सातत्याने आमच्यावर आणि आमच्या उमेदवारांवर, नेत्यांवर, नितेशजी राणेंवर टीका करणं म्हणजे वेळ काय प्रसंग कोणावर ओढवला तरी पण हे अद्याप सुधारलेले नाहीत आणि ते सुधारणारही नाहीत. कारण अशा वेळेला अशा राजकीय प्रतिक्रिया द्यायच्या नसतात. आता एवढं तरी त्यांना समजलं पाहिजे संदेश पारकरना की आता आपण विधानसभेचे एक उमेदवार आहोत. आपण कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्याच्या प्रतिनिधी करण्याकरिता आपण उमेदवारी अर्ज भरलाय. तुम्हाला सांगतो, मला माझ्या काही मित्रांकडून कुडाळ, आपल्या वैभववाडी असतील, देवगडच्या ह्या मित्रांकडून मला फोन आले की काय नक्की. तर यांना माहीत नाही पारकरांना की त्यांना मी सांगितलं की तुमचा फायर, तर म्हटलं आमचा फायर बंब जून जो आम्ही असताना मंजूर केला होता तो कणकवलीच्या सेवेसाठी जून 23 मध्ये त्याचा नंबर आहे MH07AJ 3811. आपण संदेश पारकरांनी जाऊन पाहावा. आमचा मिनी बंब सुद्धा आहे आणि हा सर्वात जिल्ह्यातला याच्या चॅसिसवर, अशोक लेलँडच्या चॅसिसवर माउंट केलेला सगळ्यात ॲडव्हान्स बंब आहे कणकवलीचा. लक्षात घ्या, त्यांना अजून काही कणकवलीचं माहीत नाही, ते अजून तिथे जागरणच करत आहेत. लक्षात घ्या. आणि मी हे जेव्हा सगळी माहिती सांगितली आणि हे नितेशजी राणे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला हा फायर बंब मिळालेला आहे समीरजी अध्यक्ष असताना, पण मी ही सगळी माहिती मिळाली तेव्हा ते म्हणाले की ते उमेदवार आहेत ना, मग असं भंपक आणि बोगस का बोलतात, एवढा बोगस आणि भंपक माणूस आहे. तर म्हटलं आहेच तो तसा. तर माझं मत असं आहे की माझी त्यांना विनंती आहे की तुमची भंपकगिरी आणि बोगसगिरी कणकवलीपुरती जेवढी शहरापुरती आहे तेवढीच राहू देत. आमच्या कणकवली शहराचं आणि ह्या तालुक्याचं नाव तुम्ही देवगड आणि वैभववाडी येथे बदनाम करू नका. काय तुम्ही निवडणूक लढवा. आणि सांगतो तुम्हाला की टीका करण्यापेक्षा ना, आता हे उमेदवार आहेत ना, पूर्वीच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत सत्तेवर होते, नंतरच्या 19 पर्यंतच्या उद्धवजींच्या काळात हे सत्तेवर होते. ह्या उमेदवाराने एक चांगलं काहीतरी काम अगदी देवगड वैभववाडीमध्ये नको, कणकवली तालुक्यात किंवा अगदी कणकवली तालुका नको, कणकवली शहरात तरी एक काम केलेलं दाखवायचं आणि विकासाचं काम घेऊन जनतेसमोर यायचं. असे भंपक आणि बोगस वक्तव्य करून, दिशाभूल करून जनतेत आपली कणकवलीची प्रतिमा तरी तुम्ही इतर तालुक्यात मलिन करू नका.